तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या कॅनवा ट्युटोरियल व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपली स्वतःची डिझाइन कस्टमाइज स्वतः कशी तयार करायची अगदी एलिमेंट नावाचा ऑप्शनचा वापर करून ते आज आपल्याला बघायचं आहे। आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ही डिझाइन तयार करायला शिकवणार आहे। आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्या प्रकारे तुम्हाला ज्या काही डिझाइन पाहिजे, समजा पिझ्झाच्या रिलेटेड पाहिजेत तर पिझ्झाच्या रिलेटेड तुम्ही चांगले टेम्पलेट शोधू शकताय, त्याच्या रिलेटेड तुम्ही स्वतः डिझाइन तयार करू शकताय, स्वतः कस्टमाइज करू शकताय। सपोज करा डेंटलच्या रिलेटेड पाहिजे तर डेंटलच्या रिलेटेड तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या डिझाइन भेटून जातात। अशा वेगळ्या प्रकारच्या शेप्स डिझाइन वगैरे सुद्धा तुम्ही स्वतः तयार करू शकता बरं का मित्रांनो। स्वतः असे हे वेगळे शेप्स घेतलेले आहेत, त्यानंतर इथं वेगळे शेप्स घेतले आहेत, इथं वेगवेगळे आयकॉन घेतलेले आहेत। तर हे शेवटी तुमच्या प्रॅक्टिसवरती डिपेंड आहे, किंवा ही डिझाइन असेल खूप छान प्रकारे ही डिझाइन असेल तर ही डिझाइन तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे खूप इंटरेस्टिंग पद्धतीने ती तुम्ही डिझाइन तयार करू शकताय। म्हणजे तयार करण्यासारखं खूप आणि खूप आहे मार्केटमध्ये मित्रांनो, किंवा या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फक्त आपलं जिथं डोकं थांबेल त्या ठिकाणी आपली डिझाइन थांबेल, एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमात म्हणू शकतो। तर चला ठीक आहे, ही डिझाइन आता आपण तयार करायला शिकूया। सुरुवातीला आता बघा या ठिकाणी मित्रांनो असा एक व्हिडिओ इमेज टाकायचा प्रयत्न केला आहे, तर आता मी एलिमेंटमधूनच शोधून ती इमेज टाकायचा प्रयत्न करेल। सेम आपल्याला अशी डिझाइन करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। ओके, तर चला ठीक आहे, मी काय करतोय बघा, खूप आणि खूप इंटरेस्टिंग। आणि मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं झूमला काम करा, म्हणजे झूमला काम करत असताना अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला डिझाइन तयार करता येते। बघा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, इथं चांगल्या प्रकारे इथं एक फोटो टाकायचा आहे अगदी इंटरेस्टिंग पद्धतीनं। तर मी काय करतोय बघा, इथं एलिमेंटमध्ये येतोय, एलिमेंटमध्ये आल्यानंतर इथं फ्रेम नावाचा ऑप्शन आहे, तर या ठिकाणी इथं फ्रेम असं घेतोय, इथं एंटर करतोय। फ्रेम नावाचा ऑप्शन घेतल्यानंतर इथं फ्रेम घेतला इथं, आणि तो फ्रेम मी इथं काय केला मित्रांनो सेट केला। तो कुठं आहे बघूया आपण, अगदी चांगल्या प्रकारे इथंपर्यंत तो फ्रेम काय करू शकतोय, सेट करू शकतोय। इथंपर्यंतचा तो फ्रेम आयकॉन घेतला किंवा ऑप्शन घेतला, इथंपर्यंत घेतला, थोडासा इथंपर्यंत असा घेतला, थोडंसं हा फ्रेम आयकॉन मोठा केला। त्यानंतर एलिमेंटमध्ये इथं आलो, काही शोधलं फक्त फ्रेम, इथं वेगळ्या प्रकारचे जे पाहिजे ते घ्या। खूप सारे फ्रेम आयकॉन आहेत, आपल्याला हळूहळू पुढं जाऊन ते बघायचेच आहेत, म्हणजे समजतीलच तुम्हाला। त्यानंतर आता इथं स्विमिंग SWIMMING स्विमिंग फोटो स्विमिंग फोटो बंगलो BANGLO असं मला काहीतरी टाकायचं आहे, स्विमिंग फोटो बंगलो वगैरे असं मी इथं इंटरेस्टिंग पद्धतीने एंटर केल्यानंतर आपल्याला मिळून जाते का बघायचं आहे। किंवा स्विमिंग पूल SWIMMING स्विमिंग पूल असं मी एंटर केलं। एनिथिंग तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, मग मला हे पाहिजे होतं हे घेतलं, आणि या ठिकाणी फक्त तो फोटो काय करायचा मित्रांनो, क्लिक अँड ड्रॅग करायचं, म्हणजे एनिथिंग तुम्हाला जे पाहिजे ते घ्या। त्यानंतर हा शेप पाहिजे आपल्याला, तर हा शेप घेतला। आता हा शेप घ्यायचा आपल्याला, परत इथं एलिमेंटमध्ये ही क्लोज करा। हे क्लोज केल्यानंतर इथं शेप नावाचा ऑप्शन आहे, इथं शेप नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा। तो शेप नावाचा ऑप्शन याच्यावरती क्लिक केला। आता तो कसा बसवला आहे किंवा काय केला आहे तर तो तुम्ही इंटरेस्टिंग पद्धतीनं तुम्ही बघू शकता। तो शेप नावाचा ऑप्शन याच्यावरती क्लिक अँड ड्रॅग करा। त्याचा कलर तुम्हाला कोणता पाहिजे तर तो कलर चेंज करायला तर आपण शिकलोय, जो कलर पाहिजे तो कलर तुम्ही इथं काय करा, तो कलर घ्या तुम्हाला। एनिथिंग आता मला या ठिकाणी थोडासा वेगळा कलर चेंज करायचा आहे, तर सिलेक्ट केला। त्यानंतर मी इथं आलो, वेगळ्या प्रकारचा थोडासा कलर मला काय करायचा आहे, चेंज करायचा आहे, तर तो कलर इथं मी खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं तो कलर इथं घ्यायचा प्रयत्न केला। एनिथिंग जो तुम्हाला कोणता कलर पाहिजे तर तो कलर आपण या ठिकाणी इथं घेऊ शकतोय। त्यानंतर आता या ठिकाणी हा शेप पाहिजे तर तो शेप घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला। याचीच तुम्ही डुप्लिकेट कॉपी करू शकता इथून, आणि त्यानंतर हे इथं आणलं तर थोडंसं काय करा, त्याचं शेपची साईज कमी करा, आणि तो शेप काय करा इथं तुम्ही तो ॲडजस्ट करून अगदी चांगल्या प्रकारे तुम्ही तो बसवू शकता। थोडंसं आता मला तो शेप इथं वरती घ्यायचा आहे सपोज करा, तर तो त्या ठिकाणी इथं वरती घ्या। थोडीशी याची हाईट थोडीशी आपल्याला कमी करायची आहे तर कमी करून घ्या। थोडासा हा फोटो मोठा करायचा आहे, तर तो फोटो तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा घ्या। थोडासा हा शेप इथं घ्यायचा आहे, तो इथं घ्या। थोडासा तो शेप खाली घ्यायचा आहे तर तो तिथं खाली घ्या। अशा प्रकारे तो शेप हा खालीच पाहिजे आपल्याला, ॲक्च्युली तो शेप अजून आपल्याला खालीच घ्यायचा आहे, तर तो मी इथं घेतला। थोडीशी याची साईज मला काय करायची आहे, कमी करायची आहे। हा शेप मला इथं घ्यायचा आहे तर तो इथं घ्या, म्हणजे खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं आपल्याला घेता येतं। परत इथं एक तो शेप घ्यायचा आहे, तर तो शेप काय करा, हाच तुम्ही डुप्लिकेट करू शकता, किंवा सिंपल पद्धतीनं परत इथं या, परत हा शेप इथं या। तो शेप तिथं घेतल्यानंतर परत आपल्याला तो काय करायचा, इथं चांगल्या प्रकारे तो शेप इथं सेट करायचा आहे। तुम्हाला त्याची विड्थ जेवढी पाहिजे त्याची विड्थ जेवढी पाहिजे तेवढी घ्या। आणि एक मित्रांनो, कुठलाही जरी तुम्ही शेप घेतला तर तो शेप घ्या,
त्याची हाईट विड्थ कमी जास्त करू शकताय, त्याची विड्थ कमी जास्त करू शकताय, एनिथिंग तो शेप रोटेट करू शकताय. म्हणजे तुम्हाला कुठलाही शेप घ्या, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे इम्प्लिमेंट करता येतात. तो टेक्स्ट लिहायचा आहे न्यू लिस्टिंग. आता टेक्स्ट कसा घ्यायचा तेही मी तिथं सांगितलं आहे. सिलेक्ट करा, ॲड टेक्स्ट घ्या. या ठिकाणी इथं तुम्ही म्हणू शकताय न्यू लिस्टिंग. न्यू एंटर केलं, LISTING न्यू लिस्टिंग घेतलं. इथं सिलेक्ट केला. परत त्या टेक्स्टची साईज वगैरे वाढवायची आहे. इथं सेंटर अलाइनमेंट चेंज केली, कलर चेंज करायचा आहे. एनिथिंग या ठिकाणी आता आपल्याला साईज वगैरे वाढवायचं आहे, साईज वगैरे वाढवा. बोल्ड करायचं आहे तर बोल्ड करा. एनिथिंग तुम्हाला कुठला काय जो ऑप्शन तुम्हाला करायचा आहे तर तो ऑप्शन तुम्ही इथं काय करू शकताय, सिलेक्ट करू शकता. ओके. आता त्यानंतर मित्रांनो परत फीचर्स नावाचा टेक्स्ट घ्यायचा आहे तर तो तुम्ही घेऊ शकताय. मी म्हटलं आहे तुम्हाला की इथं सिलेक्ट करा, FEATURES फीचर्स. त्यानंतर मित्रांनो त्याचा कलर चेंज करायचा आहे. एनिथिंग जो कलर पाहिजे तो कलर आपण इथं चांगल्या प्रकारे घेतला. इथं तुम्हाला जेवढी त्याची साईज करायची आहे करा. इथं बोल्ड करायचा आहे तर बोल्ड करा. तो फीचर्स नावाचा टेक्स्ट कुठं पाहिजे तर तिथं घ्या. त्याचा कलर वगैरे बाकी चेंज करायचा आहे. तुम्ही तुमच्या बेसवरती चेंज करू शकताय. त्यानंतर मित्रांनो अशी लिस्ट घ्यायची आहे. 1 बेडरूम, 1 लाईव्हिंग रूम वगैरे, स्विमिंग पूल वगैरे असं घ्यायचं आहे तर सिलेक्ट करा. इथं ॲड टेक्स्ट करा मित्रांनो. ॲड टेक्स्ट केल्यानंतर इथं या 1 बेडरूम, 1 BEDROOM, 1 बेडरूम, 1 लाईव्हिंग रूम, LIVING ROOM, 1 लाईव्हिंग रूम घेतलं. 1 स्विमिंग टँक, 1 स्विमिंग पूल. अशा प्रकारे तुम्ही तिथं टेक्स्ट घेऊ शकताय. तो टेक्स्ट इथं घेतला मित्रांनो. त्याच्या अलाइनमेंट मला चेंज करायचे, अलाइनमेंट चेंज केली. त्याला लिस्ट द्यायची आहे, लिस्ट दिली. बोल्ड करायचं आहे, बोल्ड केलं. आणि तुम्हाला जिथं लिस्ट पाहिजे त्या ठिकाणी मित्रांनो इथं लिस्ट आपण घेऊ शकतो. त्यानंतर इथं प्राईस लिहायचं आहे तर प्राईस घेऊ शकताय तुम्ही. परत इथं ॲड टेक्स्ट केलं. ॲड टेक्स्ट केल्यानंतर इथं ॲड टेक्स्ट करा. तुम्हाला जी काय प्राईस या ठिकाणी इथं टाकायची आहे तर ती प्राईस तुम्ही इथं सिंपल पद्धतीनं टाकू शकता. जी काही तुम्हाला प्राईस तिथं टाकायची आहे. कलर वगैरे तुम्हाला त्याचा चेंज करायचा आहे तर कलर वगैरे काय करा, चेंज करू शकतो आहे आपण अगदी चांगल्या प्रकारे मित्रांनो. सिलेक्ट केलं, इथं कलरमध्ये आलो. जो काही कलर आपल्याला पाहिजे तो कलर घ्या. त्याची साईज जेवढी आपल्याला वाढवायची आहे तेवढी साईज वाढवा. आणि त्यानंतर परत सपोज करा आपल्याला रुपीजचा आयकॉन पाहिजे. इथं एलिमेंटमध्ये या आणि या ठिकाणी इथं रुपीज असं टाका. मी म्हटलं ना तुम्हाला जे पाहिजे ना मित्रांनो ते सगळं मिळतं मित्रांनो. आपल्याला खूप छान प्रकारे, खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं आपल्याला जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी आपल्याला इथं भेटून जातात. म्हणजे खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं आपल्याला डिझाईन तयार करता येते. इतकं इंटरेस्टिंग पद्धतीनं हे आहे. त्यानंतर इथं सपोज करा मित्रांनो 2 इमेज घ्यायच्या आहेत तर परत मी म्हटल्याप्रमाणे इथं आलो. इथं फ्रेम असं टाईप केलं, एंटर केलं. फ्रेम असं टाईप केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तो इथं आला. मग ते इथं आल्यानंतर इथं ठेवा. या ठिकाणी इथं थोडीशी साईज काय करा, कमी करा. आणि हे इथं आणा. थोडीशी अजून साईज कमी करायची आहे तर साईज कमी करा. ते या ठिकाणी इथं आणायचं आहे, इथं आणा. आता ते बघा, आता थोडंसं आता आपल्याला वेगळा ऑप्शन शिकायचा आहे. सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथं एक पोझिशन नावाचा एक ऑप्शन दिसेल. इथं या बघा. म्हणजे काय झालं, हा शेप पाठीमागं गेला आणि इमेज पुढं आल्या. एकतर इमेज सिलेक्ट करा, एकतर इमेज सिलेक्ट करा. सिलेक्ट करून इथं पोझिशन नावाचा ऑप्शन येतो आहे. टू बॅक करा. म्हणजे बॅकला पाठवता येतं. फ्रंटला घेतलं तर फ्रंटला घेता येतं, बॅकला घेतलं तर बॅकला घेता येतं. म्हणजे ते आपल्या प्रॅक्टिसवरती डिपेंड आहे. परत आता इथं या. इथं आल्यानंतर परत त्याची साईज कमी जास्त करायची आहे तर इथं आणा. परत इथं तो ठेवा. तुम्हाला जेवढी साईज कमी जास्त करायची आहे तेवढी साईज आपल्याला चांगल्या प्रकारे काय करता येते, कमी जास्त करता येते. तिथं तुम्हाला जिथं पाहिजे तिथं घ्या. आता त्यानंतर परत एलिमेंटमध्ये आला. एलिमेंटमध्ये आल्यानंतर 1 लाईव्हिंग रूम, 1 लाईव्हिंग रूम असं मी टाईप केलं. 1 लाईव्हिंग रूम टाईप केल्यानंतर एलिमेंटमध्ये मला या ठिकाणी इथं 1 लाईव्हिंग रूमचा मला फोटो भेटून गेला. एनिथिंग तुम्हाला जी घ्यायचं आहे तर ती घ्या. त्यानंतर 1 बेडरूम असं मला टाकायचं आहे तर इथं मी टाकलं बेडरूम. असं मी इथं टाईप केलं, बेडरूम एंटर केलं तर या ठिकाणी मला बेडरूमचे फोटो मला भेटून घेतले. तुम्हाला जो बेडरूमचा फोटो पाहिजे तो सिलेक्ट करा आणि त्या ठिकाणी इथं तुम्ही टाकू शकताय. ग्राफिक्स आहे किंवा हा टाकू शकताय. हाही तुम्ही इथं पॅच करा म्हणजे तो तुम्हाला रिअल फोटो तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर इथं आता त्या ठिकाणी लाईव्हिंग रूम जरी तुम्ही टाकलं, लाईव्हिंग रूम एंटर केला तर लाईव्हिंग रूमचे तुम्हाला फोटो तुम्हाला भेटून जातात. लाईव्हिंग रूमचा फोटो घेऊ शकता आपण आणि तो 1 लाईव्हिंग रूमचा फोटो आपण इथं टाकू शकतो. वाव,
व्हेरी गुड. खूप आणि खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं आपल्याला आपली डिझाईन काय झाली भेटून गेली. आपल्याला स्वतः डिझाईन तयार करता आली. म्हणजे खूप छान पद्धतीनं मित्रांनो आपल्याला स्वतःच्या डिझाईन तयार करता येतात. फक्त एलिमेंट नावाचा ऑप्शन वापरायला जमला पाहिजे. ओके मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची डिझाईन तयार करायला शिकू. म्हणजे एलिमेंट नावाचा ऑप्शन खूप मोठा आहे मित्रांनो.